नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला काय भारी असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या मल्लिकाच्या हातून खूप मोठी चूक होणार आहे. समरला इम्प्रेस करण्यासाठी, त्याच्या डोक्यामध्ये घर करण्यासाठी मी किती चांगली काकू आहे, मी स्वतःच्या सुनेचा विचार करत नाही तर तुझा समर विचार करते, हे दाखवण्याच्या नादात या मल्लिकाच्या हातून खूप मोठी चूक घडणार आहे. आणि मग काय, ही मूर्ख सुष्मिता सगळे सत्य ओकून टाकणार आहे. आत्तापर्यंत मल्लिकाने तिला काय काय करायला सांगितलं, तिचे जे काही प्लॅन्स होते ते सगळे ती समरला सांगणार आहे. सगळ्यांसमोर या मल्लिकाचं भांडं फोडणार आहे. तेव्हा आता हे सगळं नक्की कशा पद्धतीने घडणार आहे, नक्की काय काय होणार आहे, सगळं बघूया. जबरदस्त आणि छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच, स्वानंदी आणि सुष्मितामध्ये भांडण सुरू असतं, मतभेद सुरू असतात. स्वानंदी म्हणत असते, शुश, बहुतेक तू विसरतीयस. सत्ता मिळवणं म्हणजे माच करणं नव्हे. मोठ्यांचा मान कसा ठेवायचा हे तू विसरली आहेस का? आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती काय संस्कार केलेत हे तू विसरली आहेस का? तेव्हा सुष्मिता जोरातच ओरडते, ए ताई, मला शहाणपणा शिकू नकोस. तू फक्त नावाची मोठी सून आहेस, पण खरी मालकीन मी आहे. आणि खरं तर जिजूंनीच मला ही सत्ता दिली आहे, ते अधिकार दिलेत, विसरू नकोस. आणि तेवढ्यातच इथे आपल्या समरची एंट्री झालेली असते. स्वानंदी, मल्लिका, आजी, सुष्मिता सगळेच दचकतात आणि त्याच्याकडे बघू लागतात. समर वेगाने चालत आत येतो आणि स्वानंदीच्या समोर जाऊन उभा राहतो, जणू काही तिची ढाल बनून. समर आता बोट दाखवत बोलतो, तुझा आवाज खाली कर सुष्मिता. ही काय पद्धत आहे माझ्या बायकोशी बोलण्याची? तुझी हिंमत कशी झाली स्वानंदी मॅडमचा या घरामध्ये अपमान करण्याची? तसं बघायला गेलं तर सुष्मिता जरा घाबरते, पण सत्तेच्या गर्वात ती लगेच सावरते आणि बोलते, जिजू, तुम्ही मध्ये पडू नका. हा माझा आणि माझ्या ताईमधला प्रश्न आहे. तेव्हा समर बोलतो, हो का? मग हा माझ्या बायकोचा प्रश्न आहे आणि माझ्या पत्नीचा सुद्धा. या घरच्या मोठ्या सुनेचा असं कुणीही अपमान केलेला, पाण उतारा केलेला मला अजिबात चालणार नाही. आणि विशेष कर तू सुष्मिता, कारण तू त्यांची छोटी बहीण आहेस. मोठ्या बहिणीचा आदर कसा करायचा हे तुला माहीत नाही का? आताच्या आता स्वानंदी मॅडम यांची माफी माग. आणि हे सगळं पाहून तर या सुष्मितेला काय करावं ती पूर्णपणे घाबरलेली असते, कन्फ्यूज झालेली असते. आणि तेवढ्यातच मल्लिका तिला पुन्हा इशारा करते की घाबरायचं नाही, ठामपणे उभं राहायचं. स्वानंदी, समर या दोघांना सुद्धा सडेतोड उत्तरं द्यायचीत, असं ती खुनून या सुष्मिताला सांगते. आणि मग काय, ही बिंडोक सुष्मिता लगेच चार्ज होते, लगेच ताठमाळ करते आणि बोलते, माफी मी आणि हिची? नो नेवर जिजू, मी ताईची अजिबात माफी मागणार नाही, कारण या सगळ्यामध्ये माझी चूकच नाही आहे आणि सुष्मिता चूक नसताना माफी मागत नाही. त्यावर समोर बोलतो, असं कसं, असं कसं, असं चालणार नाही. सुष्मिता, चूक तुझी आहे, तुला तर माफी मागावीच लागेल आत्ताच्या आत्ता. तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. आणि आता मात्र या बिंडोक सुष्मिताचा संयम सुटलेला असतो. ते चक्क समरच्या अंगावरती धावून जाते, चक्क त्याला बोट दाखवते. डोळे वटारून ती बोलते, माझ्यावरती दादागिरी करू नका जिजू, तुम्ही बहुतेक विसरताय, मी आता या घरची मालकीण आहे. 15 दिवसांसाठी का होईना या घरचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मला मिळालेला आहे. आणि हो, हे अधिकार दुसऱ्या कोणी नाही तर तुम्हीच मला दिलेत. आता तुम्हीच मला दिलेले अधिकार तुम्हीच नाकारू शकत नाही जिजू. आणि या सुष्मिताचा उद्धटपणा पाहून समर पूर्णपणे आवाक झालेला असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मल्लिका बाजूलाच उभी राहून हे सगळं बघत असते. त्याला माहीत असतं की सुष्मिता जरा मूर्ख आहे, बावळट आहे, उद्धट आहे आणि त्याच्या अंगावरती ती धावून जाईल असं त्याने कधीच विचार केलेला नसतो. खरं तर हे सगळं बघून स्वानंदी सुष्मिताला अडवत असते, तिला थांब थांब म्हणत असते. पण या सुष्मिताला एवढी धुंदी चढलेली असते की ती कोणाचंच ऐकायला तयार नसते. तिच्या डोक्यात जणू काय भूत सवार झालेलं असतं. पण इकडे मात्र मल्लिकाच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. मल्लिका आता मनातल्या मनात बोलते, अरे देवा, ही सुष्मिता तर मूर्खपणाचा कळस गाठतीये. समरच्या अंगावर जायची हिंमत हिच्यामध्ये आली कुठून? नाही म्हणजे आजवर माझ्यात आणि अंशूमध्ये सुद्धा ही हिंमत आली नाही आणि हिने हे करून दाखवलं. या बिंडोक सुष्मिताला मी काय म्हणाले होते की फक्त स्वानंदी बरोबर वाद घाल, या समोर बरोबर वाद घालण्याची गरज काय हिला? बहुतेक हिला माहीत नाहीये, हा वाघ आहे, हिला फाडून खाईल. पण एक मिनिट, हीच ती वेळ आहे. मी जर आता समरची बाजू घेतली आणि सुष्मिताला अडकवलं तर समरच्या नजरेत मी एकदम ग्रेट आणि संस्कारी काकू बनेन. समरला वाटेल की मला त्याची किती काळजी आहे, मी स्वतःच्या सुनेपेक्षा त्याला जास्त महत्त्व देते असं त्याला वाटेल. सुष्मिता गेली उडत, मला माझा फायदा बघितला पाहिजे. या समरला कायमचं माझ्या बाजूने वळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. मल्लिका, वापर, या सुवर्णसंधीचा वापर करून घे. आणि हा सगळा विचार करत असताना मल्लिका अचानक राखाचा प्रचंड असा आवाज आणते आणि वेगाने सुष्मिताकडे चालत जाते आणि जोरातच ओरडते, सुष्मिता, शट अप.
मल्लिका आपला हात हवेत उगारते आणि सनकन सुष्मिताच्या थोबाडीत मारते. धडाम असा आवाज होतो. सुष्मिता स्वतःच्या गालावरती हात धरून उभारलेली असते. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरलेली असते. सगळ्यांचे डोळे विस्फारतात. कोणाला काही समजायला मार्ग नसतो की चक्क मल्लिकाने सुष्मिताला मारलं. मल्लिका म्हणू लागते, तुला लाज वाटत नाही का सुष्मिता? अगं तो तुझा मोठा दीर आहे, समर आहे तो. सत्तेची हवा इतकी डोक्यात गेली का की मोठ्यांचा मान राखायला विसरलीस? आपल्या राजवाड्यांचे हे संस्कार आहेत का सुष्मिता? घरातल्या मोठ्यांशी असं बोट दाखवून बोलतात का? मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ग तू इतकी नीच पातळी गाठशील. आत्ताच्या आत्ता समर आणि स्वानंदीची माफी माग, कळलं? आणि आता मात्र प्रेक्षकांनो एका झटक्यामध्ये सुष्मिताचे डोळे उघडले गेलेले असतात. तिला कळून चुकलेलं असतं की ही मल्लिका फक्त आणि फक्त आपला वापर करते. या मल्लिकाचा सगळा डाव आणि दुटप्पीपणा एका सेकंदात तिला आता समजलेला असतो. वेळ पडल्यानंतर अंशुमन आणि मल्लिका कसे पालटणार आणि सगळं खापर माझ्या एकटीवरती फोडणार याचा चांगलाच डेमो तिला मिळालेला असतो. सुष्मिताला तर इतका राग आलेला असतो की मल्लिकाचा की काही सांगायलाच नको. ती दात ओठ खाऊ लागते, संतापाने थरथरू लागते आणि जोरातच ओरडते, मॉमिनला तुम्ही माझ्यावर हात उगारलात, तुम्ही मला का थोबाडीत मारलीत? तेव्हा मल्लिका बोलते, हो, आणि वेळ पडली ना तर पुन्हा मारणार, पुन्हा तुझं थोबाड लाल करणार. कारण कसं आहे ना, तू चुकीची वागतेस. मोठ्यांशी कसं बोलायचं हे तुला अजिबात कळत नाहीये. अगं तुझ्या मोठ्या बहिणीकडून स्वानंदीकडून जरा शिक, बघ ती किती चांगलं वागतेय. आणि आता मात्र या प्रेक्षकांनो सुष्मिताचं जे काही डोकं फिरलेलं असतं ती जोरातच ओरडते, बस आता एक शब्दही पुढे बोलू नका मॉम इन लॉ. आता मोठेपणाचा आणि संस्काराचा आव आणताय का? आणि आता तुम्हाला राजवाड्यांचे संस्कार आठवले का? वा, काय ॲक्टिंग आहे तुमची. पण थांबा, आता मीच सगळ्यांसमोर तुमचं खरं रूप उघडं पाडणार आहे. आणि हे सगळं ऐकून तर मल्लिका पुरतीच घाबरलेली असते. ती बोलते, सुष्मिता अगं काय झालं, हे काय बडबडतेस तू? उगाच रागात वाटेल ते बोलू नकोस, जा आत जा. तेव्हा सुष्मिता बोलते, का मी का जाऊ आतमध्ये? मी अजिबात आतमध्ये जाणार नाही. तुम्ही मारलेली थप्पड मी मुकाट्याने सहन करेन असं तुम्हाला वाटलं का? समर जिजू ऐका, तुम्हाला वाटते ना हे सगळं मी माझ्या मनाने करते, पण खरं तर हे सगळं मी माझ्या मनाने नाहीच केलेलं. हे सगळं मला मॉम इन लॉने करायला सांगितलं. यांनीच काल मला सांगितलं की अर्पिताताईंना घरी बोलावून घे, कारण त्यांना अर्पिताताईंची खूप आठवण येत होती. त्यांच्यासाठी मी हे सगळं केलं आणि या तर उलट माझ्यावरतीच उलटल्या, मलाच मारलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर स्वानंदी समर या दोघांना पुरताच धक्का बसलेला असतो. समर स्वानंदीकडे बघत असतो आणि स्वानंदी समरकडे. तेव्हा सुष्मिता बोलते, होय जिजू, याच मला भडकवत होत्या. तेव्हा मल्लिका रडण्याची खोटी ॲक्टिंग करू लागते आणि बोलते, समर ही मुलगी खोटं बोलतीये. सत्तेमुळे सत्तेसाठी ही मुलगी पार वेडी झाली आहे. हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. अरे अल्लड आहे ही, आणि मला माहिती आहे हिच्यापेक्षा तू माझ्यावरतीच विश्वास ठेवणार ना. तेव्हा सुष्मिता बोलते, काय मी खोटं बोलतेय? अजिबात नाही. एकतर तुमच्यासाठी, तुमच्या प्लॅनसाठी मी जिजूंशी आणि माझ्या ताईशी भांडले, प्रत्येक गोष्टीवर तिच्याशी वाद घातला. पण इथे तुम्ही सगळ्यांसमोर महान दाखवण्यासाठी, जिजूंना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही माझा सगळ्यांसमोर बळी दिला. माझा अपमान करून माझ्या थोबाडीत मारलीत. तुमचा हा नीच दुटप्पीपणा मी अजिबात खपून घेणार नाही. बास झालं. समर जिजू आता नीट ऐका, मी तुम्हाला काय सांगणार आहे ते. खरं तर या घरची सत्ता मला कधीच नको होती, पण आणि त्यात मला या 15 दिवसाच्या सत्तेचा जरासुद्धा मोह नव्हता, लोभ नव्हता. पण हा सगळा प्लॅन यांचा होता. यांनीच मला सांगितलं की तुमच्याकडे किल्ल्या मागण्यासाठी, नाहीतर माझ्या मनात हे कधीच आलं नव्हतं. मी माझ्या यूट्यूबच्या व्लॉगमध्ये फॉलोअर्समध्ये खूप खुश आहे. हे सगळं मी यांच्या सांगण्यावरून केलं. आणि इतकंच नाही तर यांनी तुमच्या विरुद्ध खूप मोठा कट रचलाय. थांबा असं म्हणतच ती रूममध्ये जाते आणि पेपर्स घेऊन येते आणि बोलते, हे बघा विल, यांनी मला खोटी साईन करायला सांगितली. तुमची आणि आजींची खोटी साईन करून यांना सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची होती. असं म्हणतच ती समरला ते विल दाखवते. आणि ते विल बघितल्यानंतर समरला इतका मोठा धक्का बसलेला असतो की काही सांगायलाच नको. तो पूर्णपणे अवाक झालेला असतो. मल्लिका स्वतःच्याच तोंडघशी पडलेली असते. तेव्हा आता समर काय निर्णय घेईल हे तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळणार आहे. पण पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो तर काय, स्वानंदी आता समरची माफी मागत असते, सुष्मिताच्या वतीने माफी मागत असते. तेव्हा समर बोलतो, हे बघा सुष्मिताची काहीच चूक नाहीये. खरं तर या सगळ्यामध्ये मल्लिका काकूंची चूक होती. खरं तर या सगळ्यामध्ये तुम्हाला माफी मागण्याची काहीच गरज नाहीये. सुष्मिताने जे काही केलं ना ते योग्यच केलं. मल्लिका काकूंचं खरं रूप आपल्या समोर आणून तिने चांगलंच केलं. तर असा काहीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो.